ही कथा आहे तुकाराम महाराज आणि लोभाचा धडा. लोभो नाशाय कारणम. देहू नगरी. पवित्र भीमा नदीच्या काठावर तुकाराम महाराजांचं कीर्तन रोज घुमत असे. संतांच्या ओवींनी वातावरण भारून जाई. पांडुरंग पांडुरंग तुझ्या नामे माझे जीवन रंग. गावातील सर्वजण कीर्तनास येत, पण एकच व्यक्ती कधीच यायचाच नाही. गोविंदा सेठ. महाराज सेठ म्हणतात, व्यापार खूप आहे, वेळ नाही. आज मालाचा हिशोब आहे, नवीन साठा आला आहे, संध्याकाळी ग्राहक येतील. कीर्तनाने पोट भरत नाही महाराज. अशी 100 कारणं देऊन गोविंदा सेठ कधीच कीर्तनास येत नसे. तुकाराम महाराज केवळ स्मित करत. लोभ जेव्हा डोक्यात बसतो तेव्हा माणसाला देवही दिसत नाही. एके दिवशी महाराजांना वाटलं, या जीवाला लोभाचे वजन कसं बांधून ठेवते हे शिकवायलाच हवे. ते म्हणाले, देवा, आज याला एक धडा द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लोभी सेठ भाजी बाजाराकडे जात असताना त्याला दूरवर महाराजांचे आवाज ऐकू आले. अरे देवा, मला सोडा, हे झाड मला सोडत नाही. अरे कुणी मदत करा. सेठ चकित झाला. तो पळत महाराजांकडे आला आणि पाहिले की महाराज काय करत होते. एका मोठ्या उंबराच्या झाडाला घट्ट मिठी मारून जोर जोरात ओरडत होते. हे झाड माझ्या अंगाला खेटून बसलंय, मला पळूच देत नाही, बचाव करा. महाराज, तुम्ही झाडाला मिठी मारली आहे, झाडाने तुम्हाला नाही. महाराज, सोडा ना हात. झाड आपल्याला धरत नाही, आपणच धरून ठेवलंय. हेच तर महाराजांना ऐकायचे होते. ते शांत हसले आणि म्हणाले, गोविंदा, अगदी हाच धडा तुला देण्यासाठी मी हा खेळ केला. कसा धडा? तुकाराम महाराज हळूच म्हणाले, जसे मी झाडाला धरले तसेच तू लोभाला धरले आहेस. लोभ तुला धरत नाही, तूच त्याला सोडत नाहीस. त्यामुळेच देवापासून दूर गेला आहेस. लोभ लाविळ्या धंद्यासी, माणूस हरपला देवासी. राज, मी खरोखरच लोभाने अंध झालो होतो. तुम्ही आज मला जागवलत. मी रोज कीर्तनाला येईन, जीवनात देवाला स्थान देईन.